आल्प्स पर्वताच्या कुशीत एक छोटासा राजवाडा आहे। त्या राजवाड्याला आम्ही भेट दिली। तिन्ही बाजूला डोंगरांच्या पर्वतांच्या रांगा आहेत आणि एक छोटेखानी असा खूप सुंदर असा राजवाडा बघितला। इथंच जवळ एक छोटंसं पाण्याचं तळं केलेलं आहे आणि त्यामध्ये सोनेरी कलरच्या मूर्त्या आहेत। अप्रतिम आकाराची कुंडी या ठिकाणी पाहायला मिळते। अशा अनेक छोट्या छोट्या कुंड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। या राजवाड्याचं एक विलोभनीय असं दृश्य आपण पाहत आहात। धन्य तो राजा, धन्य त्यानं निवडलेली ही जागा आणि त्याच्या भोवती केलेली ही सौंदर्य कलाकृती। राजाच्या राजवाड्यासमोर हे असे 2 सिंह, जंगलचा राजा, या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगली कलाकृती केलेली आहे। एक कारंजा या ठिकाणी राजवाड्याच्या अगदी समोर आपल्याला पाहायला मिळतो। काही अतिशय लोभस अशा स्वरूपाची कलाकृती या राजवाड्याच्या समोर दिसून येतात। एकापेक्षा एक सुंदर सुरेख अशा या कलाकृती आहेत। सुंदर कलाकृती पुढं राजाच्या राणीचं एक स्मारक छोटंसं केलेलं दिसून येतं। छोटी गार्डन आहे। गार्डनमध्ये कारंजा आहे, फुलं आहेत आणि याही बाजूला हा चांगला कारंजा आणि छोटी गार्डन आहे। जणू काही कार्पेट अंथरल्यासारखं त्याचं चित्र दिसतं। मी पुन्हा कार्पेट हा शब्द माझ्या तोंडातून आला। पहा, इथून ही या राजवाड्याचं चित्र आणि कार्पेटच्या आकाराचा छोटा बगीचा मी आपणाला दाखवतो। बरोबर सूर्याची किरणंही पश्चिम बाजूला आहेत। कार्पेटच्या आकाराचा हा बगीचा जणू काही कार्पेटच अंथरलेला आहे। अजून थोडंसं मी वर जाईन आपल्यासाठी आणि आणखी थोडंसं उंचावरून घेतलेलं हे राजवाड्याचं चित्र, फोटोग्राफी आपण बघा। या राणीसाहेब वृक्षवल्ली आम्हा सगळे असे तर म्हणत नसेल ना। हा गालिजाच्या आकाराची छोटी गार्डन। मी अगदी उंच ठिकाणी आलेलो आहे। या राजवाड्याच्या पाठीमागं कुठून तरी त्या आल्प्स पर्वतातील नॅचरल वॉटर, नैसर्गिक पाणी त्या पायऱ्यावरून खाली येत आहे आणि हा पहा एखादे कार्पेट अंथरल्यासारखा
हा छोट्या बगीचा, दोन्ही बगीचे एका कार्पेटमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय, पण ते फोटोग्राफीमध्ये येत नाही. पण इथून ते राजवाड्याचं विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता. इथेही छोटे कार्पेट आकाराची गार्डन आहे. कार्पेटच्या आकाराची गार्डन. राजवाड्यापासून नीट समोर एक सुंदर असं शिल्प साकारलेलं आहे. राजवाड्याच्या समोरील सर्वात उंच ठिकाणी मी आहे, की जिथून या राजवाड्याचं पूर्ण दृश्य, त्या छोट्या गार्डन आपणास दिसत आहेत. आणि हे आल्प्स पर्वताची ही वनराई आणि त्याचबरोबर त्या पर्वताचं विहंगम दृश्य. मगाशीच मी म्हणालो, त्या राजाने ही जागा निवडलेली आहे. खरंच त्या राजाचं कौतुक करावं लागेल. राजवाडा बंद झाल्यानंतर आम्ही पोचलो इथं, त्यामुळं ऑथेंटिक माहिती, राजाचं नाव, बांधलेलं साल वगैरे या ठिकाणी मी नमूद करू शकत नाही. इथून पुन्हा एक वेळ आपण हे असं दर्शन घ्या. आणि बरोबर माझ्या मागच्या बाजूला हे एक उंचावरचं शिल्प, अगदी मनात हृदयात साठवून ठेवावं असं ते शिल्प आहे. शिल्पामध्ये एक महिला आणि तिची 2 बाळं लवकुशासारखी तिच्या पायाशी बागडत आहेत. आता हे एवढं सगळं बघितल्यानंतर मी या ठिकाणी थोडासा ब्लॉग थांबवतो. राजवाड्याच्या डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची वनराई खास बघण्यासारखी आहे. आल्प्स पर्वताचा बराचसा भाग किंवा त्या दगडाचा आकार पांढरट व्हाईट असा आहे. त्यामुळे हे डोंगर अधिकच शोभून दिसतात. एक उंच वृक्ष, सायंकाळ होत आलेली आहे, सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि आम्हाला ह्या दिवसाच्या अगदी शेवटच्या क्षणी हे विलोभनीय दृश्य आम्हाला डोळ्यामध्ये साठवताना अडचण होऊ लागलेली आहे, कठीण वाटू लागलेलं आहे. मी इतका उंच गेलेला बघून मी एकटाच, सगळे दमलेले होते. आमची नात स्मिरा संदीप दळवी या ठिकाणी मला शोधत आली आणि तिच्या समवेत मी ह्या राजवाड्याचा एक फोटो घेत आहे. स्मिरा बेटी इकडं बघा. आणि ती थोडंसं याबद्दल माहिती सांगेल. बोल. म्हणजे हा पॅलेस आहे तो एक रोमन एम्पायर किंगचा होता आणि त्यांनी इथं खाली काय फाउंटन्स आणि फोटोज पण ठेवले आहेत आणि खाली मूर्ती पण आहे आणि इथं ब्युटिफुल गार्डन पण केलं. आणि तुम्हाला इथं ना खूप मोठे आल्प्स नावाचा पर्वत दिसेल. आमच्या नातीच्या समवेत तुम्ही ते राजवाड्याचं विहंगम दृश्य बघू शकता. नात माझं काहीतरी एक वाक्य बोलेल. बोल स्मिरा. म्हणजे तिथं तुम्हाला दिसतंय की तिथं पायऱ्यांच्या इथं त्यांनी असं एक वॉटर फाउंटन केलं आहे आणि तिथं त्यांचे घोडे आणि ते सगळं ठेवलं आहे. तुम्ही ना ह्या कॅसलच्या आत पण जाऊ शकता का आणि बाहेरनीही बघू शकता तुम्ही. चला पुन्हा एक वेळ त्या कार्पेटसारख्या
गार्डनचा आणि त्या राजवाड्याचा स्पष्ट दिसणारा सायंकाळच्या सूर्यप्रकाशाचा भाग आपण न्याहाळू शकता. मित्रांनो, आत्ताच राजवाड्याच्या समोरील मोठा कारंजा सुरू झाला आणि त्याचं दृश्य मी टिपत आहे. माघारी जात असताना त्यांनी हा कारंजा सुरू केला, त्यामुळे या कारंजाचा अनुभव आपणही घ्या. अगदी उंचच्या उंच पाणीवर फेकलं जात आहे. आल्प्स पर्वताच्या पायथ्यापर्यंत ते उंच जात आहे. 60 ते 70 फूट उंचीचा हा कारंजा आहे. आत्तापर्यंत मी या इमारतीच्या पुढचाच भाग पाहत होतो. आमचे जावई संदीप दळवी यांनी या इमारतीच्या म्हणजे राजवाड्याच्या पाठीमागंही जाऊन या असं मला सांगितल्यामुळं मी तिकडे जात आहे. आपण संदीप दळवी यांचे आभार मानूया आणि पुढचा भाग बघूया. या राजवाड्याच्या मागच्या बाजूला मी आलेलो आहे. या ठिकाणी नैसर्गिकरित्या येणारं पाणी पायऱ्यावरून येतं आणि ती एक या ठिकाणी शिल्प आहे. 3 घोडे आहेत. 3 घोड्यांच्या तोंडातून ते पाणी बाहेर येतानाचं विलोभनीय दृश्य आहे. या राजवाड्याच्या उजव्या बाजूला एक छोटी गार्डन आहे. मी मगाशीच म्हणालो की इथल्या गार्डन ह्या आपल्याकडे बनवलेल्या सुंदर कार्पेटपेक्षाही चांगल्या दिसतात. मी यांना नैसर्गिक कार्पेट असंच नाव दिलेलं आहे. नैसर्गिक गालिचा असंच आपण म्हणूया. त्या एका गालिच्याचं विलोभनीय दर्शन घ्या. राजवाड्याच्या डाव्या बाजूला एक विलोभनीय दृश्य आहे. एक हातात धनुष्यबाण घेऊन उभा असलेलं शिल्प आहे. डाव्या बाजूची सुरेख अशी गार्डन पहा. याही गार्डनचा आकार हा गालिच्यासारखाच आहे. राजवाड्याचा पार्श्वभाग हा या पद्धतीचा दिसत आहे. शेवटी राजवाड्याच्या अगदी जवळ उभं राहून केलेलं चित्रीकरण आणि राजवाड्याच्या पुढच्या भागाचं केलेलं चित्रीकरण पहा. त्याच वेळेला इथं लावलेल्या कुंडीतील ही सुंदर अशी नैसर्गिक फुलंही आपण बघू शकता. की सोनेरी कलाकृतीमध्ये एक महिला आणि 4 मुलं स्नान करतानाचं दृश्य आहे. ते अतिशय गोंडस अशी सोनेरी आकाराची 4 मुलं या ठिकाणी आपणाला दिसतात. या शिल्पाचं अगदी जवळून घेतलेलं मनमोहक चित्र आपण पहा. सरते शेवटी मी आमच्या जावयांना विनंती केली की इतका वेळ मी हा व्हिडिओ तयार करतो. या व्हिडिओमध्ये आम्ही पती पत्नी दोघंही यावं. धन्यवाद मित्रांनो. हा 12-13 मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडेल. पुन्हा एक वेळ धन्यवाद.